धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आक्रमक झालेले सुरेश धस यांनी आता नवा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे। धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांची मैत्री का तुटली, पंकजा मुंडे यांचा पराभव कुणी केला याबाबतचे वाल्मिक कराडवरचे गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेत। एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हे मोठे दावे केलेत। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलाय। तर भाजपचे नेते सुरेश धस हे सुद्धा यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतायत। याच पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धसांबाबत जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली। पण तरीही सुरेश धस यांनी आपल्या आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जबाबदार असल्याचा मोठा आरोप सुरेश धस यांनी केलाय। पंकजा मुंडेंच्या लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला। पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात 98,000 मतं विरोधात गेली। ही मतं कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो। सगळ्यांचं प्रारब्ध आम्ही ठरवू असं धनंजय मुंडे म्हणाले होते। या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव झाला असा मोठा दावाच सुरेश धस यांनी केलाय। एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे फार चांगले मित्र होते। या दोघांच्या मैत्रीचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं। तेव्हापासून बजरंग सोनवणे विरोधात गेले। ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याच नसत्या। दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या असा दावा सुरेश धस यांनी केलाय। बजरंग सोनवणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला असंही सुरेश धस म्हटलेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरेश धस यांनी सोमवारी विरोधकांसह राज्यपालांची भेट घेतली होती। त्यावेळी ते काय म्हटले होते ते पाहूया। रेकॉर्ड चेक करावा ना। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं। हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत। मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही। मी तारखा सांगितल्या 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला 7 पुढावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, परंतु 7 पुढावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली। आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे? हा पोरगा काय नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे। आणि आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा, तुमची सिक्युरिटी अजून कुणाकडे? अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे। दुसरीकडे जी SIT नेमली होती हे असलं काही होणार नाही। तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो हे बघा। शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले। दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात। ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले। धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला हा धसांनी केलेला आरोप गंभीर मानला जातोय। आता या प्रकरणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे कोणती भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश धसांच्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।